कधीकधी शत्रू बाहेर नसतो, तो तुमच्याच घरात, तुमच्याच नात्यांमध्ये लपलेला असतो. जर नातेवाईक तुमचं नुकसान करत असतील तर श्री स्वामी समर्थ थेट सांगत नाहीत, पण ते आधीच सावध करतात. प्रश्न एकच आहे, तुम्ही तो इशारा ओळखता का? पहिला इशारा मनातून येतो. नातेवाईकांशी बोलून झाल्यावर जर तुमचं मन अस्वस्थ होत असेल, कारण नसताना सावध वाटत असेल, तर तो संशय नाही, तो श्री स्वामी समर्थांचा संकेत असतो. दुसरा इशारा असा असतो की तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतं. तुमचे निर्णय चुकतात असं सतत तुम्हालाच वाटायला लावलं जातं. हे योगायोग नसतात. तिसरा इशारा म्हणजे प्रार्थनेत बदल. आधी श्रद्धा होती, आता भीती येते. हे उघड होऊ नये, हे घडू नये अशी प्रार्थना सुरू झाली तर समजा काहीतरी चुकतंय. श्री स्वामी समर्थ भक्ताला आधीच वाचवतात, पण जेव्हा आपण आपलेच आहेत म्हणून दुर्लक्ष करतो तेव्हा इशारे तीव्र होतात. जर हे सगळं तुमच्या आयुष्यात घडत असेल तर थांबा, दुर्लक्ष करू नका. हा संदेश योगायोग नाही, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सावध करत आहेत. असे सत्य, असे इशारे आणि अशी जागृती तुम्हाला चुकवायची नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा इशारा कदाचित जास्त कठोर असू शकतो. जय श्री स्वामी समर्थ.